कारण का पॅरिस हा खेळाडू दमखम दाखवलाय. सुरेशजी शेळके यांच्याकडून पॅरिस शेळकेसाठी या षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचं नगद इनाम रोख इनाम. मी निगडी संघाला विनंती करतोय 12 खेळाडू प्लीज पाठवून द्या. ते पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, काउंटर अटॅक केले बॉलला. एक कमबॅक आहे क्रिकेटमध्ये. पाहिलं की पहिला बॉल ऑन साईडला खूप चांगला फ्लिक केला, त्याच्यानंतर हा बॉल थोडासा पुढे ठेवला. पॅरिस पाठपुटे गेले, शेवटच्या मोमेंटला डबल माइंडेड झाले आणि बॉलला अगदी समोरच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर पाहिलं तर बॉलला कॅरी केले आणि दुसरा बॉल आहे निर्धाव स्वरूपाचा. नक्कीच काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, तू शेर तर मी 1.25 शेर. म्हणजे पहिला तू मला षटकार मारला तर मी तुला थांबवू शकतो, परंतु मी परत षटकार मारू शकतो. परंतु काय घडतंय, एक सोपा झेल मात्र टिपला जातोय. विकेट होईल, पतन गॉन डीजे. आणि तिसऱ्या बॉलवरती चांगला फटका होता. एलिव्हेशन त्या बॉलवरती प्रॉपर नव्हतं. एक क्रिकेट आहे, कभी धूप तो कभी छाया है, यही तो इस खेल की मोहमाया आहे. आणि या बॉलवरती ते पाहिलं, एका बॉलवरती खारगाव संघाचा दबदबा, दुसऱ्या बॉलवरती लगेचच पलटवारी झाला. टीट पॉटात जशाच तसं प्रत्युत्तर मैदानावरती सादर केलं जातं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. रणसंख्या 6 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानावरती अक्षय दाखल झाले स्ट्राईक एंडला. नक्कीच हेच आहे दृश्यानुसार क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, त्याच्यानंतर डॉट चेंडू, त्याच्यानंतर विकेट. नक्कीच कुठेतरी गोलंदाज सुद्धा सराहना झाली पाहिजे या ठिकाणी. पुण्याच्या एकदा काय चेंडू पडल्यानंतर थोडासा ब्रश होतोय, आतमध्ये येतोय. पाडल्यातला चेंडू होता. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये आणि धावसंख्या मात्र 7 वरती जाऊन पोहोचेल. काय कमबॅक करतोय, कौतुकास पात्र अशी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर जे कमबॅक राहिलंय मॅच मध्ये, पॅरिसला शांत ठेवलं, पॅरिसला बाधाही केलं आणि त्याच्यानंतर डॉट बॉलही डिलिव्हर केला. म्हणजे पहिल्या चेंडूवरती षटकार आला, पहिल्या चेंडूवरती सुरुवात दणक्यात झाली होती, मात्र त्याच्यानंतर जे कमबॅक राहिले ते देखील बघण्यासारखं आहे क्रीडानगरीमध्ये. पुन्हा एकदा पॅडवर बॉल आहे, सिंगल धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न होईल का? नॉन सेकंडला डेंजर एंड होता, तिकडे थ्रो देखील झाला. अंपायरचा सिग्नल आपण पाहत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाय, एक एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून रणसंख्या 7 या आकड्यावरती. 8 धावा, यस 8 माफी असावी. चला चला 5 चेंडूचा खेळ संपला. रणसंख्या 8 या आकड्यावरती स्थिर आहे. शेवटचा बॉल मार्गस्थ होणं बाकी राहिले. गोलंदाजी टॅकवरती गोलंदाज प्रथमेशला आपण पाहत आहे. प्रथमेश ऑन द बॉलिंग एंड. 8 क्रमांक आणि 8 क्रमांक फार गमतीशीर आहे. नरेंद्रजी आताच नितीश रेड्डी या खेळाडूने 8व्या क्रमांकावरती जात असताना ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सेंचुरी लगावण्याचा एक कारनामा केला भारतीय संघाकडून आणि सध्याच्या घडीला हा 8 क्रमांक आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती पाहताय. या बॉलवरती देखील फलंदाज क्रमांक 2 बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस खारगाव संघ आहे. लॉस ऑफ 2 विकेट्स, 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. थँक्यू. नक्कीच धन्यवाद डीजे. नक्कीच चांगली मॅच. म्हणजेच काय घडलं, पॅरिसने तर सुरुवात चांगली केली होती, त्याच्यानंतर शेवट काय केलाय, प्रथमेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा खाल्ल्याच्या नंतर फक्त त्याच्यानंतर 2 धावा खर्च करतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुण्याच्या एकदा जितू ऑन स्ट्राईक. आपण पाहिलं तर 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा मानस या ठिकाणी असेल, परंतु नट आउट या ठिकाणी डिसिजन असेल आणि 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. आपण जर पाहिलं तर 10 या आकड्यावरती. नक्कीच मागच्या मॅच मध्ये 19 बनवायच्या होत्या, ती सुद्धा मॅच चांगली पाहायला मिळाली, परंतु ही सुद्धा मॅच जर आपण पाहिलं तर नक्कीच अगदी 10 या 15 म्हणजेच 15-16 धावा जरी बनवल्या तरी मॅच मात्र संध्याकाळच्या 17 मध्ये चांगली होणार आहे. धावफलकावरती धावा झाल्या 10 आणि दुसऱ्या बाजूला सनील आहे.
सलीलनेही मागच्या काही मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला. अंगावरची जर्सी त्याच्या पाहत आहे. त्याने जे टी शर्ट परिधान केलं, मॅन ऑफ द मॅच राहिलेला खेळाडू आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 5 बॉलवरती त्याच्या खांद्यावरती आता अतिरिक्त जबाबदारी आहे. पुढच्या बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न झालाय. कलेक्शन प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय आणि निगडी संघाचं कौतुक होईल. क्षेत्ररक्षण खूप लाजवाब राहिले, क्लासिकल. आणि आणखी एक फलंदाज बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. तो मोमेंटम मी फार गरजेचा आहे. 12th मॅन सांगतायत की थांबायचं नाहीये, म्हणजे मोमेंटम आपण मागच्या मॅच मध्ये पाहिला, जो शिफ्ट झाला होता त्याच्यामुळे ज्या रिदम मध्ये मॅच सुरू आहे त्या रिदम मध्ये कंटिन्यू करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजी करणाऱ्या निगडी संघाचा. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. रणसंख्या जर पाहिली तर 10 या आकड्यावरती अजूनही स्थिर आहे. 10 रन्स ऑन दी बोर्ड आणि आतापर्यंत 4 गडी जवळजवळ बाद झालेत खारगाव संघाचे. नक्कीच 12वा खेळाडू का महत्वाचा असतं. आपण ज्या खेळाडूची चर्चा वारंवार करतोय किंवा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अशा एका खेळाडूची चर्चा आहे, फरदीन काझी, फरदीन. तो खेळाडू सर्वात जास्त वेळा म्हणजेच कॉमेंट्री बॉक्समध्ये असताना आपण त्याला पाहिले. म्हणजे 12वा खेळाडू महत्वाचा का असतो ना, हे उत्तर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आपण जर पाहिलं तर धावसंख्या 11वरती जाऊन थांबली आहे. 9 चेंडूचा खेळ एकंदरीत संपलाय. 9 बॉल्स आर कम्प्लिटेड आणि स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 11. 3 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. खारगाव विपक्ष निगडी, 2 संघामधील घमासान. बॅकफुटला गेले, मोठा फटका खेळायचा होता. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आहे, डेंजर एंड. यावेळी चुकी झाले. कॅरी करता आलं नाही, गॅदर झालं नाही, थोडस वर राहिला हा थ्रो. जर आपण पाहिलं तर बराचसा हाईटच्या वर होता आणि दोन एक सिंगल धावाली. रन्स वाचवायचे आहेत. एका धाब्याने फार काही मैदानावरती घडलं. तुमचे निर्णय फार महत्वाचे असतात. कोणत्या चेंडूवरती काय करायचं, रन्स घ्यायची नाही घ्यायची, बॉलला कशा पद्धतीनं फेकायचं, हे सर्व निर्णय आहेत. हे निर्णय फार महत्वाचे आहेत आणि निर्णयाची भूमिका क्रिकेटमध्ये आणि तुमच्या आयुष्यात दोन्ही बाजूने फार इम्पॉर्टंट आहे. बॅकफुटला गेले, थोडंसं माफ करा, फ्रंट फुटला आले, त्याच्यानंतर फ्रंट ऑफ द विकेट या बॉलला खेळून काढले. पंचांचा इशारा नॉट आउट झालाय आणि कामतेकरचे उल्लेख झाला की निर्णय आहेत ना, निर्णय फार महत्वाचे आहेत. निर्णय चुकला नाही काय होतं ना, याला रामायण देखील साक्षीदार आहे. ज्यावेळी प्रभू हनुमंताच्या शेपटीला रावणानं आग लावली, त्याने कधी हा विचार नव्हता केला की त्या शेपटीच्या आगेनं त्याचं सोन्याचं साम्राज्य जळून खाक होईल. मात्र रामायण वाचताना ते आजही डोळ्यासमोर आहे की आग लावली आणि सोन्याचं अर्ध साम्राज्य जळून खाक झालं. बरोबर, निर्णयामध्ये दूरदृष्टी फार महत्वाची आहे आणि मैदानावरती ते निर्णय अगदी एक्झिक्यूट करणंही फार महत्वाचं आहे. यावेळी विकेट काढण्याचा प्रयत्न आणि यू मिस आय हिट आणि फलंदाज क्रमांक यावेळी 6 ते 5 पुन्हा एकदा बाद झालाय. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये खारगाव संघानं स्कोर कार्ड वरती धावा लगावल्या 8 आणि 5, म्हणजे एकंदरीत धावा झाल्यात 13-14 धावांचं टार्गेट सेट केलंय. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता निगडी संघासमोर 14 धावांचे आव्हान आहे.
स्वागत. या स्पर्धेची दुसऱ्या उपांत्य फेरीची लढत आहे सेमी 2. पहिल्या मॅच मध्ये स्टार 11 आमशेज संघ ग्रँड फिनाले मध्ये दाखल झालाय. इक्वेशन आहे या मॅच मध्ये येणारे 12 बॉल करायचे 14 धावा. पहिला बॉलवरती क्विक सिंगल चेक केलं, बॉलला केवळ हलक्या हाताने ढकलून दिलं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती जोपर्यंत जाईल एक सिंगल धाव कंप्लीट झाले आणि एका धावेने संघाचं खातंही उघडलं गेलंय. आता समीकरण आहे 11 मध्ये 13. 11 मध्ये 13 हे इक्वेशन आहे समीकरण. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट, फुल टॉस, लोअर फुल टॉस खेचून काढण्याचा प्रयत्न झाला. ऑन साइडला खेळायचा होता, थोडासा खाली राहिला बॉल आणि कामतेकरची हा बॉल डॉट आलाय. म्हणजे आता इक्वेशन आहे येणारे 10 बॉल 10 मध्ये करायचे 13. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्याच्यानंतर 0. नक्कीच ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये होईल कारण का संध्याकाळच्या सत्रामध्ये. परंतु इथे चुकी झाली आहे, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी येतोय चौकार. डीजे इक्वेशन आहे रन बॉल इक्वेशन. जो चौकार आला त्या चौकारानं थोडंसं गणित चेंज केलं, थोडंसं इक्वेशन बदललं आणि इथून 4 धावा आल्या. राईट मोर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा दिशा दिली, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा वापर केला. लांगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. हा निगडी संघाचे वैशिष्ट्य राहिले. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजबाब. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं हा संघ जाणतो आणि गरजेचं आहे. म्हणजे कामतेकरची सर्वात धारदार शस्त्र आहे ना मैदानावरती आपण पाहताय क्षेत्ररक्षण, आणि त्यांना मात्र आता त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे. तो प्रेशर देखील क्रिएट केला जातोय. 2च्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 अजूनही अर्धा धावा, म्हणजे अर्धा डोंगर आतापर्यंत पार करून झालाय. आता इथून मध्ये 8 मध्ये 7 करायचे आहेत. 8 मध्ये 7 हे इक्वेशन आहे. इथून ही जी जोडी आहे त्या जोडीला फोडणं देखील फार महत्वाचं आहे. खारगाव संघासाठी एखादी विकेट, आणि दुसऱ्या एंडला जर पाहिलं तर तिथेही प्रयत्न हेच असतील की सिंगल डबलनं आपण जो स्कोर कार्ड आहे तो स्कोर कार्ड पुढे नेण्याचा. नक्कीच आपण जर पाहिलं तर 7 धावा लागल्यात. या ठिकाणी स्कूप केलाय, परंतु या ठिकाणी काही गरज नव्हती. फलंदाज बाद होईल, विकेट चोरतोय, पतन गॉन. डीजे न्यू बॅटर, चला त्वरित जायचंय. बॅटर चला, 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. एक रोमांचक सामना तुम्हा सर्वांच्या भेटीला. दुसरी सेमीफायनलची लढत आपल्या समोर एका मानाच्या ग्राउंडवरती ही स्पर्धा होताना नारिंगी ग्राउंडवरती आपण पाहू शकतो. नक्कीच तुम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट, ज्या खेळाने आपल्याला मैदानात यायला भाग पाडलं असा खेळ म्हणजेच क्रिकेट. खरोखर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल. चला मॅच ऑन करायचे. सुशांत मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. पुन्हा एकदा कार्पेटच्या साईने चेंडू ट्रॅव्हल होता लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव मात्र मिळेल. मॅच येऊन दिशांसर थांबले. 6 चेंडू 6 धावा, 6 धावा 6 चेंडू. चला 6 मध्ये 6. मी खारगाव संघाला विनंती केली, टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, टीम मीटिंग घेऊ नका. उशीर बराचसा झालाय. 2 ओव्हरची मॅच आहे, 10 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. त्यामुळे आता खारगाव संघाला विनंती असेल की अतिरिक्त वेळ न घेता प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर आणा, कारण इक्वेशन मॅच मध्ये येणारे 6 चेंडू करायचे 6 मध्ये 6. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ फिनाले मध्ये येईल, कोणता संघ या स्पर्धेचा जो मानाचा चषक आहे तो आपल्या गावामध्ये घेऊन जाईल, याच्यावरती आता सर्वांच्या नजरे असणार आहेत. येणाऱ्या 6 बॉल मध्ये करायचे 6 धावा. 6 मध्ये 6 हे इक्वेशन आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रॉबिनला आपण पाहताय. पहिला बॉल वाईड आहे.
वाईट आहे बॉल. दुष्काळात 13वा महिना म्हणजे वर्ष 12 महिन्यांचं असतं आणि त्याच्यामध्ये एक अतिरिक्त धाव. आणि इथे जर पाहिलं तर पुन्हा एक एक्स्ट्रा धाव आले. 6 मध्ये 5. तर दोन्ही संघाला विनंती आहे. स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळायचा होता. एज अरे बॉल निघून जातोय. फाईन लेग. सीमा रेषेच्या अगदी लगत बॉलला अडवलंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 3री धाव ही घेतली गेली. तर यावेळी 3 कंप्लीट झाल्यात. ही खासियत राहिली निगडी संघाची. म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब आहे. सिंगलला डबल मध्ये, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करणारा संघ खूप चांगलं जाणतो. आता मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. ही मॅच जिंकण्यासाठी अगदी नशिबाची साथ दिशांसर कुठेतरी मिळाले. म्हणजेच बॅटची एज घेतली होती आणि 3 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा काय घडतंय, मेरिट वरती क्रिकेट खेळलं जाते. नक्कीच कुठेतरी या ठिकाणी दुसरी धाव घेताना फलंदाज आउट होतोय. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट एक चांगली मॅच देखणं आयोजन तुम्हा सर्वांसाठी. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. न्यू बॅटर जरा त्वरित जायचंय. चला इक्वेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये खारगाव संघाच्या माध्यमातून बदलाव केला जातोय. अटॅकिंग फील्ड मात्र मैदानावरती सेट आहे आणि इथून 4 मध्ये करायचे. ते कोणता संघ फिनाले मध्ये दाखल होईल? चार मध्ये टॅप केले बॉलला हलक्या हाताने ढकलून दिलंय आणि या स्पर्धेचा दुसरा फायनलिस्ट निगडी संघ आहे. निगडी विपक्ष आमशेत. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. स्टार 11 आमशेत आणि निगडी संघ